महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। मी दुकानावर थांबलो होतो, तर दुकानात मी असताना ते आले, जितेंद्र नावाचे इसम आहे, ते आले, दारू वगैरे पिलेले होते फुल। तर ते येऊन आपलं दुकानात काही म्हणजे भरण्या वगैरे उचलत होते, काय करत होते। त्यांना बोललो, बाबा असं करू नका, तुम्ही जा, पिलेले तुम्ही घरी जा असं सांगितलं। त्याच्यानंतर ते बोलतात, शिवीगाळ करायला लागले मला, असं असतं का, तुम्ही डायरेक्ट असं बोलता तसं बोलता म्हणून शिवीगाळी करायला लागले मला, भरणी वगैरे फेकून मारली। मग मी सांगितलं, नंतर माझी आई आली, आईनेही समजावून सांगितलं, बाबा जा तू सकाळी ये। मग त्याला त्या गोष्टीचा राग आला, मग तो जाऊन आपल्या 2 तासांनी आला, सामान वगैरे सगळं घेऊनच आले ते मुलांसोबत, चाकू वगैरे, तिघांच्या हातात चाकू होता। येऊन पहिलं माझ्यावरती वार केले। मग मी खाली पडल्यानंतर माझा भाऊ आला आतमधून घरातनं, तर ते भावालाही पोटात डायरेक्ट चाकू टाकला त्यांनी। मग तिकडून वडीलही बाहेर होते, वडीलही पळत आले, तर वडिलांनाही चाकू टाकला या तिघांनी। आता सध्या ते जखमी कुठे आहे? आता माझा भाऊ आहे सायन हॉस्पिटलला, वडील आहेत कलवाला, आपलं छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं वडील आहेत। भावाची प्रकृती गंभीर आहे, त्याला 2 ऑपरेशन झालेले आहेत, तरीही अजून डॉक्टर सांगतात की अजून ऑपरेशन करायला लागेल। जास्त म्हणजे हे सिरियस आहे त्याची तब्येत भावाची। आता तुम्ही पोलीस कंप्लेंट केली, पोलिसांनी काय केलं? पोलीस कंप्लेंट केली आम्ही, पोलिसांनी सध्या तरी आतमध्येच आहेत ते, तर बाकीचं आम्हाला काय अजून माहिती नाही। किती आरोपी अटक केलेत काय माहिती का? 3 जण आहेत अटक केले असं? गणेश नाव आहे एकाचं, आणि एकाचं जितेंद्र आहे, आणि एकाचं आलोक आहे, 3 जण आहेत असे। आता तुमची मागणी काय असते? आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी त्यांना, कारण ते मुलं ही 20-21 वर्षाचे मुलं आहेत, त्यांची ह्या वयात एवढी डेअरिंग होते। डायरेक्ट येऊन ते चाकूनी वार करतात। भाडोत्री येते इथं राहायला, भाड्याने राहतात ते। आम्ही स्वतःचा रूम आहे, आम्ही 20 वर्ष झाले इथं राहतो, पण एवढं कोण अजूनपर्यंत आम्ही बघितलं नाही आणि कोणी असं केलं नाही आमच्यासोबत। ह्या मुलांची एवढी डेअरिंग कशी होते? याच्या पूर्वी कधी वाद वगैरे झाले होते का? नाही, अगोदर काहीच आमचे वाद वगैरे काही नव्हते। तो त्या दिवशी जास्त दारू पिलेला होता, त्याच्यामुळं हा वाद झाला, आणि त्यांनी स्वतः पिलेला आहे तर आहे, मुलांनाही डायरेक्ट चाकू वगैरे देऊन इकडे घेऊन आला तो त्यांच्या हातात। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा, आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।